नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त 2 मिनिटांमध्ये घरी कुठल्याही फ्लेवरचं कस्टर्ड पावडर कसं तयार करायचं ते बघणार आहोत. आज आपण व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर बनवणार आहोत. अगदी कमी साहित्य लागतं आणि कमी वेळेत आणि भरपूर दिवस टिकणारं अगदी साध्या सोप्या पद्धतीने अजिबात फ्रिजिडिटी कुठलाही केमिकल वगैरे न वापरता आज आपण कस्टर्ड पावडर बनवणार आहोत. कस्टर्ड पावडर कशा पद्धतीने आपण यूज केलं पाहिजे, कोणकोणत्या पदार्थांमध्ये वापरलं जातं, कशा पद्धतीने ते वापरायचं ते देखील आज आपण बघणार आहोत. सर्वप्रथम इथं मी एक वाटी घेतली. त्या वाटीमध्ये बरोबर पोहे खाण्याचे 4 चमचे मी आता मिल्क पावडर घेतले. जेवढं आता आपण मिल्क पावडर घेणार आहोत, समजा तुम्ही अर्धा वाटी किंवा वाटी 1 वाटी असं मिल्क पावडर घेतलं असेल तेवढंच बरोबर आपण इथे कॉर्नफ्लॉवर वापरणार आहोत. कॉर्नफ्लॉवर हे देखील अगदी गरजेचं आहे. जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर याच्या जागेवरती अरारोट पावडर वापरलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच पिठी साखर, आपण पिठी साखरेचा अंदाज आपल्यानुसार करून घेऊ शकतो. कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर यामध्ये व्हॅनिला फ्लेवरचं इसेन्स आपण अगदी थोडंसं यामध्ये टाकतो आहे. जे आपल्याला फ्लेवरचं बनवायचं असेल त्या फ्लेवरमध्ये तुम्ही इसेन्स वापरा आणि त्याच फ्लेवरचं आपलं इसेन्स आपण वापरलेलं असतं त्या फ्लेवरमध्ये आपण त्याचा कलर वापरायचा. जर तुम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये वापरणार असाल तर त्यावेळेस आपण स्ट्रॉबेरीसाठी लाल कलर असतो, तो लाल कलर आपण फ्रूट कलर वापरून घेऊ शकतो. जर तुम्हाला फ्रूट कलर वापरायचा नसेल तर तुम्हाला पूर्णपणे हेल्दी असं कस्टर्ड पावडर बनवायचं असेल तर तुम्ही कलर स्किप केला तरी काही हरकत नाही. इथं मी अगदी 2 ते 3 थेंब असे इसेन्स घातले. त्यानंतर लिक्विडमध्ये आपला कलर घातला आहे, येलो कलर. लगेच आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ज्या काही पावडरच्या आपल्या थोड्याफार गोठवड्या तयार झाल्या असतील ते व्यवस्थित मिक्स होऊन प्लेन असं आपलं कस्टर्ड पावडर हे तयार होईल. जर तुम्हाला हाताने बनवायचं नसेल तर डायरेक्ट मिक्सरला देखील आपण याला फिरून घेतलं तरी काही हरकत नाही. आणि जर आपल्याला जास्ती गोठवड्या असे वाटत असेल तर चाळणीने हे कस्टर्ड पावडर आपण गाळून घेतलं तरी काही हरकत नाही. बघू शकाल अगदी छान होममेड, अगदी कमी साहित्यात आणि झटपट असं तयार झाले. आपण जर एक वेळेस बनवून ठेवलं तर सहज आपण याला वर्षभर अगदी सहज स्टोअर करून घेऊ शकतो. अगदी बनवायला सोपं आणि अगदी छान वेगवेगळे पदार्थ आपण अगदी कमी वेळेत हे कस्टर्ड पावडरपासून बनवून घेऊ शकतो. तर आपण आज कस्टर्ड पावडरपासून अगदी सोप्या पद्धतीने समर ड्रिंक कसं तयार करायचं ते आता आपण बघू. त्यासाठी इथे एक मी मध्यम आकाराचा खरबूज घेतला आहे, त्याला आपण कट करून घेतले. त्यानंतर त्याच्यातल्या संपूर्ण बिया आपण आता काढून घेणार आहोत. आपण ज्यावेळेस खरबूजपासून समर ड्रिंक बनवत असतो त्यावेळेस जर आपण हे कस्टर्ड पावडर वापरला तर खूप छान असं आपलं ड्रिंक तयार होतं. लगेच आपण त्याच्यातलं संपूर्ण गर काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. यामध्ये अजिबात पाणी वगैरे न घालता मिक्सरवरती आपण याचं ज्यूस तयार करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर त्यासाठी लागणारं आपण इतर तयार करून घेऊ. तर साईडला गॅसवरती कढई गरम करून घेतली. त्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे भिजून घेतलेले साबुदाणे अगदी छान पारदर्शक होईपर्यंत मोकळ्या पाण्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. जेवढं जास्ती पाण्यामध्ये आपल्याला शिजवता येईल तेवढं घालायचं. अगदी घट्टसर आपल्याला अजिबात पाणी हे करून घ्यायचं नाही. हे जे पाणी आणि साबुदाणे दोघेही आपण वापरणार आहोत. तर अशा पद्धतीने शिजून झाल्यानंतर हलकंसं गार झाल्यावरती लगेचच एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून हे साबुदाण्याचं पाणी आपण गाळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने एका चाळणीच्या सहाय्याने आपण हे साबुदाणे गाळून घ्यायचं, जेणेकरून सर्वात प्रथम आपण आता पाणी वापरणार. ह्या पाण्यामध्ये लगेच आता आपल्याला कितपत ड्रिंक हे घट्टसर हवे त्यानुसार कस्टर्ड पावडरचा वापर करायचा. लगेच याच्यामध्ये मी 1 ग्लास पाण्यासाठी बरोबर 3 चमचे कस्टर्ड पावडरचा वापर करते. हे कस्टर्ड पावडर ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अजिबात यामध्ये गोठवडे राहता कामा नये. तर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित पाण्यामध्ये ढवळत ते आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतले. लगेच दुसऱ्या कढईमध्ये 1 ग्लास दूध घ्यायचं. दूध हे आपण आता हलकंसं गरम करून घेणार आहोत. दूध गरम झाल्यानंतर लगेच दुधामध्ये आपण आता फक्त दुधाच्या चवीपुरतं साखर घालणार आहोत. आधीच आपलं जे खरबूज असतं ते देखील गोड असतं आणि त्यानंतर आपलं कस्टर्ड पावडरमध्ये देखील साखर वापरली म्हणून फक्त अगदी थोडीशी साखर घालून हे दूध आपण व्यवस्थित मिक्स करून याला उकळून घेणार आहोत. अजिबात ह्या दुधाला आपल्याला आटवण्याची गरज नाही. दुधामध्ये लगेच आपण मिक्स केलेलं कस्टर्ड पावडरचं पाणी यामध्ये अगदी थोडं घालत याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता ही संपूर्ण प्रोसेस आपण अगदी मंद गॅसवरती करायची. जर तुम्ही फुल गॅसवरती कराल तर याच्यामध्ये लगेच गोठळ्या होतात. जे कस्टर्ड पावडरमध्ये तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करणार असाल, कशाहीमध्ये मिक्स करत असाल त्यावेळेस अगदी फास्ट अशी प्रोसेस करा, नाही तर आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेलं असतं त्यामुळे लगेच त्याच्या गोठळ्या ह्या पळतात. तर आपल्याला किती घट्टसर हवे त्यानुसार याला आटवून घ्या. त्यानंतर लगेच गॅस
बंद केल्यानंतर हलकंसं गार झाल्यावरती लगेचच ते दूध आपण यामध्ये टाकून घेतले. आपण साबुदाण्याचं पाणी, कस्टर्ड पावडर आणि दूध हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून ह्या ड्रिंक आता आपण तयार करून घेतली. जे खरबूजचं आपण ज्यूस तयार करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतले. याला अगदी छान मिक्स करून झाल्यानंतर उकळून घेतले, जे आपण साबुदाणे उकळून घेतलेले, शिजून घेतलेले होते त्या यामध्ये आपण टाकून घेणार. आज आपण सब्जा न वापरता त्याच्या जागेवरती साबुदाण्याचा वापर केला आहे. तर बघू शकाल अगदी छान कस्टर्ड पावडरचं समर ड्रिंक हे तयार झालं आहे. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब